नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी के व्हॅली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका, पर्यवेक्षिका, सुपरवायझर या परीक्षेमध्ये येणारी अत्यंत महत्त्वाची प्रश्नोत्तरे, जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहेत। मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल। चला तर मग वेळ वाया न घालवता आपण आपल्या प्रश्नाकडे वळूया। तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1। नंदघर ही योजना कोणत्या उद्देशाने सुरू करण्यात आली आहे? ऑप्शन आहे ए. कुपोषण कमी करणे, बी. महिला सबलीकरण, सी. डिजिटल शिक्षण, डी. अंगणवाडी सुधारणा। तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. अंगणवाडी सुधारणा। नंदघर ही योजना अंगणवाडी सुधारण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली आहे। आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2। बालकांचा राईट टू प्ले कोणत्या अधिकारात मोडतो? ऑप्शन आहे ए. जीवनाचा, बी. सहभागाचा, सी. संरक्षणाचा, डी. विकासाचा। तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. सहभागाचा। बालकांचा राईट टू प्ले सहभागाचा या अधिकारात मोडतो। आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक 3। ICDSमध्ये AWC म्हणजे काय? ऑप्शन आहे ए. अंगणवाडी कमिटी, बी. अंगणवाडी सेंटर, सी. एरिया वेलफेअर सेल, डी. ॲक्टिव्ह वुमेन सेल। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. अंगणवाडी सेंटर। ICDSमध्ये AWC म्हणजे अंगणवाडी सेंटर होय। आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4। आंतरराष्ट्रीय पोषण सप्ताह दरवर्षी कधी साजरा होतो? ऑप्शन आहे ए. 1 ते 7 जून, बी. 1 ते 7 ऑक्टोबर, सी. 1 ते 7 सप्टेंबर, डी. 1 ते 7 मार्च। तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. 1 ते 7 सप्टेंबर। आंतरराष्ट्रीय पोषण सप्ताह दरवर्षी 1 ते 7 सप्टेंबर या दिवशी साजरा करण्यात येतो। आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक 5। 3 अक्षरी आहार म्हणजे काय? ऑप्शन आहे ए. फळे, दूध, अंडी, बी. भात, भाजी, डाळ, सी. सकस, समतोल, सुलभ, डी. तृप्त, पोषक, रुचकर। तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. सकस, समतोल, सुलभ। 3 अक्षरी आहार म्हणजे सकस, समतोल, सुलभ। आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6। अंगणवाडी सेविकेला कोणता मोबाईल ॲप वापरण्याचे निर्देश आहेत? ऑप्शन आहे ए. उमंग, बी. आरोग्य सेतू, सी. पोषण ट्रॅकर, डी. महिला सेतू। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. पोषण ट्रॅकर। अंगणवाडी सेविकेला पोषण ट्रॅकर हा ॲप वापरण्याचे निर्देश आहेत। आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक 7। मॉडरेट ॲक्यूट मलन्यूट्रिशन MAM म्हणजे काय स्थिती दर्शवते? ऑप्शन आहे ए. सामान्य पोषण, बी. थोडे कुपोषण, सी. अतिशय गंभीर कुपोषण, डी. जन्मतः कुपोषण। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. थोडे कुपोषण। मॉडरेट ॲक्यूट मलन्यूट्रिशन MAM म्हणजे थोडे कुपोषण ही स्थिती दर्शवते। आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक 8। डिजिटल अंगणवाडी संकल्पना कशाशी निगडीत आहे? ऑप्शन आहे ए. स्मार्ट TV, बी. डेटा नोंद प्रणाली, सी. डिजिटल खेळणी, डी. वायफाय। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. डेटा नोंद प्रणाली। डिजिटल अंगणवाडी ही संकल्पना डेटा नोंद प्रणालीशी निगडीत आहे।
आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. अंगणवाडीत शालेय पूर्वशिक्षण कोणत्या वयोगटासाठी आहे? ऑप्शन आहे ए 1 ते 3 वर्षे, बी 3 ते 6 वर्षे, सी 6 ते 9 वर्षे, डी 0 ते 3 वर्षे. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 3 ते 6 वर्षे. अंगणवाडीत शालेय पूर्वशिक्षण 3 ते 6 वर्षे या वयोगटासाठी आहे. आता यानंतरचा पुढील आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 10. बालकांचा दिवस भारतात कधी साजरा होतो? ऑप्शन आहे ए 15 ऑगस्ट, बी 2 ऑक्टोबर, सी 14 नोव्हेंबर, डी 26 जानेवारी. तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 14 नोव्हेंबर. बालकांचा दिवस भारतात 14 नोव्हेंबर या दिवशी साजरा केला जातो. आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 11. ICDSमध्ये SNPUचा अर्थ काय? ऑप्शन आहे ए स्पेशल न्यूट्रिशन अँड प्रेग्नन्सी युनिट, बी सप्लिमेंटरी न्यूट्रिशन प्रोग्रॅम युनिट, सी स्टेट न्यूट्रिशन प्रोग्रॅम युनिट, डी सप्लिमेंटरी न्यूट्रिशन प्रोक्युरमेंट युनिट. तर उत्तर आहे ऑप्शन बी सप्लिमेंटरी न्यूट्रिशन प्रोग्रॅम युनिट. आता यानंतरचा पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12. पोषण अभियानात अंगणवाडी सेविकेचे महत्त्वाचे कार्य काय आहे? ऑप्शन आहे ए घरटी भेटी, बी वजन नोंद, सी पोषण शिक्षण, डी वरील सर्व. तर उत्तर आहे ऑप्शन डी वरील सर्व. पोषण अभियानात अंगणवाडी सेविकेचे घरटी भेटी, वजन नोंद, पोषण शिक्षण ही सर्व कार्ये आहेत. त्यामुळे आपल्या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी वरील सर्व. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13. बालकांच्या शिक्षणासाठी कोणती क्रिया लहान वयात उपयुक्त असते? ऑप्शन आहे ए रट्टा, बी पुस्तके वाचणे, सी खेळ व गाणी, डी परीक्षा. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी खेळ व गाणी. बालकांच्या शिक्षणासाठी खेळ व गाणी ही क्रिया लहान वयात उपयुक्त असते. आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 14. बालकांचा मिड डे नॅप का आवश्यक असतो? ऑप्शन आहे ए कंटाळा येतो, बी TV पाहण्यासाठी वेळ मिळतो, सी मेंदू विकासासाठी, डी जेवणासाठी जागा मिळते. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी मेंदू विकासासाठी. बालकांचा मिड डे नॅप हा मेंदू विकासासाठी आवश्यक असतो. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. कायाकल्प योजनेचा संबंध कोणाशी आहे? ऑप्शन आहे ए अंगणवाडी, बी ग्रामपंचायत, सी प्राथमिक आरोग्य केंद्र, डी शाळा. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी प्राथमिक आरोग्य केंद्र. कायाकल्प योजनेचा संबंध प्राथमिक आरोग्य केंद्राशी आहे. आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 16. अंगणवाडीत होम व्हिजिट प्लॅनर कशासाठी वापरला जातो? ऑप्शन आहे ए घरात TV पाहण्यासाठी, बी झोपेची वेळ ठरवण्यासाठी, सी बेनेफिशरीजना भेट देण्यासाठी वेळापत्रक, डी ऑनलाईन ॲप्स वापरण्यासाठी. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी बेनेफिशरीजना भेट देण्यासाठी वेळापत्रक. आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 17. संगणकात Ctrl+Pचा वापर कशासाठी होतो? ऑप्शन आहे ए पेस्ट, बी प्रिंट, सी पॉवर, डी प्रिव्ह्यू. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी प्रिंट. संगणकात Ctrl+Pचा वापर
प्रिंट करण्यासाठी होतो. आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 18. अंगणवाडीत एकत्र आहार टेक होमवर्क राशन कोणाला दिला जातो? ऑप्शन आहे ए. सेविका, बी. गरोदर महिला व लहान मुले, सी. शाळकरी मुले, डी. शिक्षक. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. गरोदर महिला व लहान मुले. अंगणवाडीत एकत्र आहार टेक होमवर्क राशन गरोदर महिला व लहान मुलांना दिला जातो. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. ICDS योजनेचा मुख्य हेतू काय आहे? ऑप्शन आहे ए. शिक्षण, बी. पोषण, सी. रोजगार, डी. उद्योग. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. पोषण. ICDS योजनेचा मुख्य हेतू पोषण हा आहे. आता यानंतरचा पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. मित्रमैत्रिणींनो, जर तुम्हाला प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा. भारतात पोषण माह दरवर्षी कोणत्या महिन्यात साजरा केला जातो? ऑप्शन आहे ए. फेब्रुवारी, बी. एप्रिल, सी. सप्टेंबर, डी. डिसेंबर. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. सप्टेंबर. भारतात पोषण माह दरवर्षी सप्टेंबर महिन्यात साजरा केला जातो. मित्रांनो, जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला आमचे असेच अभ्यासाचे नवनवीन व्हिडिओ भेटत राहतील.